नंतर माझे स्टुडंट त्यांच्या आज मुलीला घेऊन आले होते. आता सुट्ट्या आहेत लहान मुलांना, त्यामुळे ते घरी बसून तर काहीच करणार आहेत, त्यामुळे ती मम्मासोबत आली होती. त्यानंतर मग मी त्यांचे व्हील्स वगैरे देऊन टाकले आणि आज आपण ॲडव्हान्स आर्टकडे वळणार होतो, त्यामुळं पटकन कामाला सुरुवात केली आहे. अजून एक स्टुडंट आले नव्हते, त्यांना मे बी क्लायंट होतं, त्या पण पार्लर करतात त्यामुळं. त्यानंतर मग आम्ही आमचं डिस्कशन सुरू ठेवलं होतं. त्यानंतर त्यासुद्धा आल्या आणि माझं पुढचं क्लायंटसुद्धा आलं होतं. यांना आपल्याकडनं सॉफ्ट जेल एक्सटेन्शन हवे होते आणि ही माझी खूप जुनी क्लायंट आहे. मला वाटतं 1.5 वर्षांपासून ते आपल्याकडे येतात आहेत. त्यानंतर हे माझे स्टुडंट आहेत जे की फार बालिश आहेत, म्हणजे त्यांना आपण इमॅजिनच नाही करू शकत. त्यानंतर मग मी हा सेट क्लायंटचा प्रिटी रेडी केला होता. त्यानंतर मला नेक्स्ट अपॉइंटमेंट होती आणि त्या दोघींचे सुद्धा नेल्स आपण खूप सुंदर बनवले होते. एकीचे मरून रेड होते आणि एकीचे चेरी रेड होते, त्यामुळं खूप छान सेट झाले ते. त्यानंतर मी 7 वाजेपर्यंत स्टुडिओमध्येच होते. त्यानंतर मला वाटलं की आजचं काम माझं संपलेलं आहे, बट त्यानंतर सुद्धा मला क्लायंट आलं आणि ते क्लायंट केलं सुद्धा मी, बट मला व्हिडिओ काढणं माझ्या लक्षात राहिलं नाही. त्यानंतर त्याच वेळेला माझा टिपचा डब्बा सांडला होता आणि पूर्ण मेस क्रिएट झाला होता त्या टिप्समध्ये, त्यामुळं मी टिप्स सॉर्टिंगला घेतल्या आणि खूप वेळ लागला मला, जवळजवळ अर्धा तास याच्यामध्येच गेला. आणि फार अवघड आहे बाबा टिप, म्हणजे प्रत्येक नंबर वेगळा करावा लागतो, त्यामुळं कुठल्या पण कामामध्ये तुम्ही डेडिकेशननं काम करणं आणि खूप शांतपणे पेशन्सने काम करणं महत्त्वाचं आहे.